हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सुंदर अशी सकाळ ही बोट हाऊसला बघून आमची मध्ये झाली. आज हॉटेलमध्येच आम्ही म्हटलं की कुठे बाहेर लांब न जाता, कारण पहाटे 4 वाजता आलो होतो आणि जास्त इथे खूप सारे प्लेसेस आहेत, पण खूप लांब लांब आहे. जवळजवळ 2 तास तरी प्रत्येक ठिकाणी लागतात. तर आज आम्ही फक्त ठरवलं की हॉटेलवरतीच निवांत चिल करूया. मग स्विमिंग पूलमध्ये अशी मस्ती यांची चालू होती. वंशला स्विमिंग करायला यांनी शिकवलं. जवळजवळ तो 3 तास आहे ना स्विमिंग पूलमध्ये आहे ना अशी मस्ती करत होता, बाहेरच निघत नव्हता. त्याला खूप आवडलं होतं पाण्यामध्ये. बाहेर चल म्हटलं तर रडायला लागायचा. काकासोबत मस्ती, रोहिणी काकीसोबत मस्ती, नुसती मस्ती करत होता. मी असं आहे ना पाण्यामध्ये पोहून नंतर इतका कंटाळा आला, मग जाऊन असे झोपाळ्यावर जरा रिलॅक्स झाले. संध्याकाळी मी आवरल्यावर असे फोटो वगैरे आम्ही काढले. जवळच मार्केट होतं, त्या मार्केटला आम्ही ऑटोने गेलो, कॅब न बुक करता, कारण इथे कॅबचे चार्जेस पण खूप जास्त आहेत. तर मग जवळच मध्ये गेलो. तिथे मार्केटमध्ये थोडंसं सुपर मार्केटमध्ये शॉपिंग वगैरे केली. समोर चर्च होता, त्या चर्चमध्ये थोडं चर्च बघितला, व्हिडिओ वगैरे काढले. वंशला तर फिरायला खूप आवडतं. मग रात्री रूमवरती आलो आम्ही. तिथे मग थोडंसं फ्रेश वगैरे होऊन म्हटलं चला जेवूया. जेवणाचं यांचं डिस्कशन चालू होतं की काय घेऊ आणि काय नाही. जवळजवळ 15 मिनटाच्या डिस्कशननंतर आमचं जेवण आलं. जेवण मस्तपैकी केलं. वंशसाठी ती बेबी चेअर ठेवली होती, मग त्यामुळं तो निवांत असा जेवत होता, नाहीतर तो अजिबात आम्हाला जेवू देत नाही. नंतर मग जेवल्यानंतर तो असं प्ले ग्रुपमध्ये थोडासा खेळला. तिथं बरेच ॲक्टिव्हिटी लहान मुलांसाठी आहेत. मग आमचं डिस्कशन चालू झालं की आता काय करायचं, कुठे जायचं, काय एक्सप्लोअर करायचं, ते डिस्कशन आमचं झालं. रात्री मग थोडासा वॉक केला. आता उद्या आम्ही जाणार आहे बोट हाऊसला. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ अँड लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला. थँक्यू.